छत्रपती शिवाजी महाराज की गौरी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। ते शिवाजी महाराज सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालत असेल। त्यांचे जे मावळे होते अत्यंत गरीब समाजातील जे लोक आज त्या समाजाला दूर ठेवतात, परंतु त्या समाजाला घेऊनच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। अशा महान योद्ध्याचं आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो आहोत। मित्रांनो, यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया। त्या वर्गाने जो उत्साह दाखवला हे अत्यंत वाखाणण्याजोगं आहे। पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी महिला कमी आहेत, पुरुष जास्त आहेत। पण या ठिकाणी जे महिला शक्ती आहे, खऱ्या अर्थानं महिला शक्ती जी आहे ही जर जागृत असली त्या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। कारण ही जगत जननी आपण तिला म्हणतो, तिचं जर कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल, छत्रपती शिवरायांची तलवार ही अन्यायाच्या विरोधात होती, ती तलवार आपण घेतल्याशिवाय राहू नये। कारण हा जो विचार आहे हा पहिला विचार अत्यंत महत्त्वाचा विचार आहे। कोणीही अबला समजू नये, कोणीही असं कोणी अत्याचार करत असेल, छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण अंगीकारावी आणि ती अंमलात आणावी। फक्त जयंती साजरी करून चालणार नाही, त्याच्या विचारावर चालणे हीच खरी जयंती ठरण्यात येईल। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचे विचार आत्मसात करावे। जर ते केले तरच खऱ्या अर्थानं आपण शिवरायांना आदरांजली अर्पण करतो असं ठरवूया। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुनश्च मी नमन करतो। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। विशेषतः महिला मंडळाचे व लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि माझ्यासोबत जे आलेले आहेत माझे लहान बंधू दैनिक मतदार राज्य संपादक आहेत, गजाननजी शिंदे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, RSSचे आमचे दादारावजी सोरगे माझ्यासोबत आहेत। हा योग यांनी जे सुरेशजी लांडगे यांनी घडून आणला हा दुग्ध शर्करा योग आहे। पण जे मला बोलावलं, आमच्या सर्वांना बोलावलं त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराज की जय। आपल्या इथे आलेले प्रमुख पाहुणे जे आले बाहेरून त्यांचा खरोखर मी मनापासून आभार मानते। आपला वेळातला वेळ काढून आपल्या इथं हजर झाले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आणि महिला मंडळातर्फे त्यांचे आभार मानते। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।